मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यात आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिला नेतृत्वाचा सन्मान करणारा उत्सव पाहायला मिळाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या मुरबाड तालुक्याच्या डॅशिंग महिला अध्यक्षा सुरेखाताई खोळांबे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुरबाड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या तालुका महिला अध्यक्षा सुरेखाताई खोळांबे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाडमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते. यावेळी केक कापून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला RP आठवले गट, भाजप तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सुरेखाताई यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी व समाजासाठी अधिक भरीव कार्य घडावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ओके चला या तुम्ही आम्ही इकडे राहतो द्या का आम्ही करू करा हे करा तुम्ही जा शूटिंग चालू आहे आता ठेवा दाखल तुम्ही मोबाईल ठेवून जाऊ तसंच ओके नको शूटिंग चालू ठेवा का आपली चालू ठेवा ओके ओके चला 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 ओके Happy birthday, dear Surekhatai. Happy birthday to you. ले आए हर बार दिन ये गाड़ी आपकी हजारों साल मेरी है हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy birthday to you. शूटिंग चालू आहे सुरेखाताई खोळंबे या मुरबाड तालुक्याच्या महिला अध्यक्षा ज्या दिवशी झाल्या त्या दिवसापासून तालुक्यातील संपूर्ण महिलांमध्ये एक उत्साहाचा आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. संघटन शैलीमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या महिला या तालुक्यातून पक्षामध्ये जोडल्या गेल्या आणि ते जोडत असताना त्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यांच्या असणारे जे काही कुठलंही काम असू दे ते काम आवर्जून करणाऱ्या आमच्या सुरेखाताई खोळंबे. पक्षामध्ये महिला लवकर काम करत नाही, परंतु आमच्या सुरेखाताई आमच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू दे त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून एकट्या नसून तर त्यांची पूर्ण टीम आणि तालुक्यातील अनेक महिलांसह या ठिकाणी त्या उपस्थित असतात. हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. तुम्हा सर्वांचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या मुरबाड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय नाव आहे, आमचे अतिशय जवळीक सहकारी आदरणीय उद्योजक महेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आमच्या या मुरबाड तालुक्याच्या लाडक्या महिला अध्यक्षाला मी माझ्या रिपब्लिकन पार्टी इंडिया मुरबाड तालुक्याच्या वतीने, माझ्या उघडे परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे आपण जे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं निरोगीमय, आनंदीमय जावो आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी सदिच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सुरेखाताई खोळंबे यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आपली सोहळा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते. अतिशय आज आनंद होतो. त्याचं कारण असं आहे की खोबरे साहेब हे
प्रत्येक तळागाळातील शोषित वंचित कोणीही असो त्यांचा वाढदिवस ते नेहमी साजरा करतात आणि आज देखील त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा यांचा वाढदिवस त्यांनी साजरा करायला घेतलेले. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे गटचे अध्यक्ष आदरणीय दिनेशजी उपे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आता सामाजिक चळवळ गतिमान करण्याची ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते आपले सर्वांचे आवडते धनगर साहेब, त्यानंतर खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस भूपेजी साठे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मामा बांधुली गावावरून आले, त्यांचं सुद्धा आम्ही या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो आणि उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे आणि सर्वांच्या कार्यक्रमात नेहमीच सहभागी होणारे जितेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आमचे मामा आदरणीय उघडे मामा, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती निर्माण झालेली आहे ते आपले सर्वांचे लाडके दादा जेव्हा मिशनच्या वाढदिवसानिमित्त ते देखील उपस्थित आहे, त्याचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सांगायचं झालं की गेल्या अनेक वर्षापासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका अध्यक्षपदी सुरेखाताई खोलम यांची निवड झाली. गेली 4-5 वर्षे त्या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतात. अतिशय मुरबाड तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्ष कसा वाढेल त्याचप्रमाणे महिलांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो, त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि स्वतः झटतात सुद्धा. त्यामुळे उघडे साहेबांनी ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी त्यांना अध्यक्षपद दिलं आणि त्या अध्यक्षपद नक्कीच त्यांनी मुरबाड तालुक्यामध्ये सार्थकी लावलेलं आहे. अतिशय प्रेमाने आपुलकीनं माना सन्मानानं प्रत्येकाचा आदर सत्कार करणं सन्मान करणं हे त्यांचं काम नेहमीच पाहिलेलं आहे. कदाचित माझ्यावर त्या रागवले असतील मधल्या काळामध्ये मी त्यांना कार्यक्रमाला आमंत्रण देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय म्हणजे एकदम प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी असतील, महिला असतील, बचत गटाच्या कार्यकर्ते असतील, त्यांना सगळ्यांना अगदी प्रेमानं आपुलकीनं त्यांनी या ठिकाणी मान सन्मान दिलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांचा या ठिकाणी जो वाढदिवस संपन्न होतोय त्यानिमित्त मी त्यांना आज वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपले सर्वांचं जे चित्रीकरण करतात ते आपले सर्वांचे अतिशय म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग छोटा मोठा कार्यक्रम असो कसे असो ते आपल्याला नेहमीच त्यांचा या ठिकाणी सहभाग लागतो. ते आपले सर्वांचे आदरणीय दादा संजयजी घोडके साहेब आणि आताच उपस्थित झालेले संजयजी खोळंबे साहेब कार्याध्यक्ष RPI यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी अधिक वेळ घेत नाही. काही तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो, तुमची भरभराटी हो अशी मी आज भगवंताचरणी याचना करतो. आणि तुम्हाला माझ्या अन्य अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं तसेच ज्या पक्षामध्ये मी काम करतो ते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष या नात्याने आणि माझ्या साळवे परिवाराच्या वतीनं मी आपणास वाढदिवसाच्या अनंत कोटी असा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या मुखातून निघालेल्या हो द्या. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम वंदन करतो. आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहात त्या महिला आघाडीच्या सुरेखाताई खोलंबे यांचा आज वाढदिवस छोट्या खानिकाने आपण संपन्न करत आहोत. त्यासाठी सर्व उपस्थित या तालुक्याचे आठवले गटाचे अध्यक्ष उघडे साहेब आणि सर्वच मान्यवर, ताईने थोड्या दिवसात का नाही या मुरबाड तालुक्यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा झाल्यानंतर सामाजिक काम त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे. मग त्यांचा बचत गट असतील त्या माध्यमातून कोणत्या महिलाला न्याय द्यायचं, त्या बचत गटातून त्या महिलेपर्यंत त्या योजना पोहोचवायच्या आणि त्या माध्यमातून आंबेडकर फुले शाहू आंबेडकर चळवळ या चळवळीमध्ये त्यांचा हिरिरीने त्यांचा वाटा असतो. मी तालुक्यामध्ये बघत असतोय, त्यांचं नेतृत्व सुद्धा मी पाहिलेलं आहे, त्यांचं वक्तृत्व सुद्धा मी बघितलेलं आहे. कारण आपल्या मुरबाड तालुक्याचे लोकनेते आणि आमदार कथोरे साहेबांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या जावई उघडे साहेब जेव्हा कार्यक्रम ठेवला होता, मी आवर्जून तिथे पूर्णपणे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि तेव्हा जे ते वक्तृत्व ते भाषण मी ऐकलं तर मला वाटलं ताईने या चळवळीमध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं उत्तम काम चाललेलं आहे, हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आता मी जास्त काही वेळ घेत नाही, आमचे जावई पुढे बोलणारच आहेत, तालुक्याचे अध्यक्ष माझ्या ताईला, कारण माझे साडू साहेब आहेत इकडे, साडू साहेब आहेत माझे. अरे हा नातं आहे आमचं, आता माहितीसाठी सांगतो तुम्हाला. हा चांगलं जवळचं नातं आहे आमचं. हा तर त्यामुळे मग ताईनं आमच्या या मुरबाड तालुक्याच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं आणि माझ्या स्वतः माझ्या नडईचे मी धनगर परिवाराच्या वतीनं ताईनं वाढदिवसाच्या मंगल कामना देतो आणि ताईंनी सर्व पुढील जे चळवळीचं काम आहे त्यांनी पुढे जात राहावं असं मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुरेखाताई फलंबे यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व इथे जमला आहात. तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ताईंना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो. कोणी बोलायचं त्यांनी अभिवादन करते. तसेच आधी ते उपस्थित असलेले सर्वच आपले आंबेडकरी चळवळीतले सर्व माझे सहकारी, त्यांना मी सर्वप्रथम सविनय जय भीम करते. आज 2 जानेवारी 1984 साली माझा जन्म झाला. त्यावेळेस म्हणजे माझ्या वडिलांना एवढा आनंद झाला होता का आमच्या घरी पहिली मुलगी झाली, एक लक्ष्मी आली. पण माझे वडील जशी जशी मी मोठी होत गेले, माझे वडील बोलायचे की माझी म्हणजे ताईच बोलायचे मला नेहमी, ते बोलायचे की माझी ताई एकदम काय आहे, म्हणजे कोणाशी कधी वाईट वागत नाही, काय नाही, म्हणजे वागणुकीवरनं त्यांनी मला एक अशी पदवी दिली होती, माझी ताई म्हणजे माझी एक गाय आहे. पण आज मला त्या मुरबाड तालुक्यामध्ये त्यांनी इकडे दिली, लग्न करून मी या तालुक्यात आले, तेव्हा त्यांनी माझं हे वागणं वगैरे सगळं ऑब्झर्वेशन केलं आणि बोलली माझी ताई आज म्हणजे आज एवढी पुढे गेली इथे येऊन. आणि अक्षरशः आता ज्या वेळेस मला RPIचं अध्यक्षपद मिळालं होतं, सर्वात जास्त आनंद हे माझ्या वडिलांना झाला होता की जेव्हा माझी ताई घरातून कुठे एकटी न कधी जात नव्हती, ती आज तालुक्याची अध्यक्ष झाली. म्हणजे सर्वात आधी मुलीला सपोर्ट करणारा व्यक्ती असतो तो म्हणजे तिचा वडील असतो. त्यानंतर जेव्हा लग्न करून एखादी मुलगी तिच्या सासरी येते त्यावेळी ती कोणत्याही क्षेत्रात जेव्हा पाऊल टाकते त्यावेळेस तिला सर्वात मोठा आधार असतो तो तिच्या पतीचा. आणि मला प्रत्येक वेळोवेळी माझ्या पतीने, माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला, म्हणून आज मी या क्षेत्रामध्ये उतरले. 2010 पासून मी बचत गटात होते, सामाजिक कार्य करतच होते. त्यात अनेक अडचणींना मी तोंडही दिले, हे सर्वांना तुम्हाला माहिती पण असेल. त्यानंतर एखादी महिला जेव्हा राजकीय क्षेत्रात उतरते तेव्हा त्या महिलेवर अनेक लोक टीका सुद्धा करतात, परंतु त्या महिलेला जर घरून मिस्टरांचा सपोर्ट असेल, ती महिला कोणालाही न घाबरता ती पुढे तिची प्रगती होतच जाते. कारण की महिलांवरती एखादी महिला जर काम करत असेल तिला टीका निंदा ह्या सर्व सहन करून पुढे जावंच लागते. पण त्या महिलांनी पण आपलं वागणं, 4 लोकांच्यात बोलणं वगैरे कसं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही कोणी बोट न दाखवता आपली कोणीतरी म्हणजे वागणुकीला पण कोणीतरी केलं पाहिजे. आणि तुमच्यासारखी लोक मला या क्षेत्रामध्ये मिळाली, जेणेकरून मी मागे न जाता पुढे जाण्याचाच प्रयत्न करत राहिली. आणि असंच मी तुम्हाला सर्वांना म्हणजे निवेदन करते की तुम्ही वेळोवेळी मला असं सपोर्ट करावा, जेणेकरून मी मुरबाड तालुक्याच्या पदावर आहे त्याचं मी चांगल्या प्रकारे माझ्या हस्ते काम करू शकेल. माझ्या महिलांना संघटित करून त्यांनाही मी माझ्यासारखं म्हणजे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. एवढंच बोलून मी ते थांबते. आणि भाऊ आताच बोलले का वर्ष झाला, ताईंचा बर्थडे लगेच कसं काय आला, पण मी सांगू इच्छिते का वर्ष कसं भाऊ निघून जातो समजतच नाहीये. म्हणून असं तुम्ही सर्व इथे आले न बोलवता म्हणजे एवढा याच्यामध्ये माझा बर्थडे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला. मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि इथे मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.